नमस्कार. इजी ग्रामर इंग्लिश चॅनलमध्ये मी आर के पाटील आपलं स्वागत करतो. आपण मागच्या 10 दिवसापासून नावांच्या बाबतीत वेगवेगळे व्हिडिओ बघत होते आणि बऱ्याचशा लोकांनी सबस्क्राईब पण केला. आणि याच्या पुढचं ज्यांना पूर्ण ग्रामर शिकायचं असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व आयडियाज ग्रामरच्या क्लिअर होणार आहेत. ओके. मागच्या वेळेस आपण नाउन्स हे पूर्ण समजून घेतलं. नाउन आयडेंटिफाय, नाउन केसेस वगैरे सर्व शिकलो. आज आपण नवीन पार्ट ऑफ स्पीचचा टॉपिक सुरू करणार आहे आणि तो टॉपिक आहे व्हर्ब्स. आता व्हर्बच्या वेगवेगळ्या छटा असतात. बऱ्याचशा वेळेस आपल्याला त्या ओळखता येत नाही किंवा कुठल्या प्रकारचं वर्ब आहे. शालेय विद्यार्थ्यांना ते आयडेंटिफाय नाही करता येत, किंवा मग स्पर्धा परीक्षेमध्ये जे मुलं असतात आमचे, जे रेल्वेच्या, RRBच्या किंवा अजून RRBच्या किंवा बँकिंगच्या डिफरंट टाईप ऑफ कॉम्पिटेटिव्ह जे देतात, मग त्यांना बरेचसे छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात. ॲक्च्युली ते आपण आज क्लिअर करून घेणार आहेत आणि व्हर्बच्या बाबतीत संपूर्ण माहिती पुढच्या सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून घ्यायला मिळणार आहे. म्हणून चॅनल सर्वांना सबस्क्राईब करायचं आहे. आज आपण बघणार आहे की व्हर्ब्स काय आहे. तर व्हर्बचे प्रकार साधारणतः मिळालेले आहेत. व्हर्ब हा ट्रान्झिटिव्ह असतो. ट्रान्झिटिव्ह म्हणजे त्याच्यानंतर इनट्रान्झिटिव्ह असतो. त्याच्यानंतर व्हर्ब जे असतात ते रेग्युलर असतात. त्याच्यानंतर व्हर्ब जे असतात ते इरेग्युलर असतात. ओके. त्याच्यानंतर व्हर्ब जे असतात ते मेन व्हर्ब्समध्ये पण डिवाइड होतात आणि व्हर्ब जे असतात ते ऑक्झिलरी व्हर्ब्समध्ये पण डिवाइड होतात. मग ऑक्झिलरी व्हर्बचे परत मी दोन प्रकार या ठिकाणी ट्री डायग्रामने केले. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब्स. म्हणजे साधारणतः व्हर्ब्सचा ज्यावेळेस विषय येईल किंवा वेन वी टॉक अबाउट द व्हर्ब्स, यू शुड नो द ऑल टाइप्स ऑफ व्हर्ब्स. हे सर्व व्हर्ब्स तुम्हाला माहीत पाहिजेत. आता याच्या पुढे आपण एक एक वर्ब समजून घेणार की बाबा व्हॉट इज ट्रान्झिटिव्ह, व्हॉट इज इनट्रान्झिटिव्ह. ओके. चलिए, आपण टाइप्स ऑफ वर्ब्स बघून घेतले. आता वर्बच्या बाबतीत अजून काही गोष्टी आपण क्लिअर करून घेऊ. वी शुड नो द सम इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ड्स. वी शुड नो द स्पेशालिटी ऑफ द वर्ब्स किंवा व्हॉट इज द वर्ब्स. वर्ब्स काय असतं की सपोज एनीबडी आस्क यू, कोणी तुम्हाला विचारलं की बाबा व्हॉट इज वर्ब, you go to the school, you learn in school, and then anybody asks you what is the verb, विचारलं तुम्हाला की वर्ब काय असतं, तर थोडक्यात जर आपल्याला त्याची डेफिनेशन करायची म्हटली तर अ सेईंग वर्ड्स. वर्ब्स असा वर्ड असतो की ही टेल्स समथिंग, जो काहीतरी सांगतो. अ टेलिंग वर्ड्स, ही टेल्स समथिंग, ही सेज समथिंग. और verb is called an action words also, or an action showing words is said a verb. Verbs मध्ये नेहमी ॲक्शन शो करतं. सपोज अ टीचर टेल ऑर्डर स्टुडंट सिट डाऊन, स्टँड अप, गेट आउट, देअर इज ॲक्शन्स. ओके. किंवा थ्रू द वर्ब्स वी कॅन ॲडवाइस एनीबडी. शब्दांचा वापर करून आपण एखाद्याला ॲडवाइस देतो. किंवा वी ऑलवेज टेल स्टोरी टू द चिल्ड्रेन्स. आपण लहान मुलांना स्टोरीज टेल करतो, म्हणजे वर्ब इज यूज देअर. म्हणून डेफिनेशन्स मी केलेले आहे की वर्ब हा असा वर्ड असतो वाक्यामध्ये की इट टेल्स समथिंग, तो काहीतरी सांगतो. इट सेज समथिंग, तो काहीतरी सांगत असतो. किंवा इट शोज द ॲक्शन्स, की तो नेहमी ॲक्शन शो करतो. म्हणून सेंटेन्समधला असा वर्ड्स की जो या तीन क्रिया करतो. कधीतरी तो से करतो, कधीतरी तो टेल करतो, कधीतरी तो ॲक्शन करतो. ते ओळखणं फार सोपं असतं वर्ब. त्याच्यानंतर वर्ब जो असतो इट इज नॉट अ सिंगल वर्ड. वर्ब हा कधी सिंगल वर्ड नसतो, कधी कधी असतो सेंटेन्समध्ये. पहिलं जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये सिंगल वर्ड्समधून तो वापरला गेला बघा. द रोज इज रेड. मग या ठिकाणी इज एज ए ऑक्झिलरी आहे, हा सिंगल वर्ड म्हणून वापरलेला आहे. पण पुढचं सेंटेन्स जर आपण बघितलं तर हिना इज गोईंग देअर. या ठिकाणी इज हा ऑक्झिलरी आहे आणि गोईंगला ING आपण जोडलेला आहे, म्हणजे या ठिकाणी अ ग्रुप ऑफ वर्ब्स आहे. ओके. म्हणजे असं नाही आहे की एका सेंटेन्समध्ये एकच वर्ब येतो, त्या ठिकाणी मोर दॅन 2 वर्ब्स पण येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचं सेंटेन्स बघा. फीचर्स बघा, स्पेशलिटी बघा. अ सेंटेन्स नेवर गेट्स येस पाहिजे. अ सेंटेन्स नेवर गेट्स फुल मिनिंग ऑफ द वर्ब्स. विदाउट वर्ब्स कुठलंही सेंटेन्स कंप्लीट होत नाही, त्याचा कुठलाही सेन्स राहत नाही. त्याच्यानंतर पुढची स्पेशालिटी आहे वर्बची. अ वर्ब हॅज रूट फॉर्म्स. वर्बला रूट फॉर्म असतं, किंवा त्याला आपण इन्फिनेटिव्ह फॉर्म्स पण असं म्हणतो, किंवा इन्फिनेटिव्ह वर्ब्स पण म्हणतो. ओके. मग इन्फिनेटिव्ह हा एखाद्या वर्बचा बेसिक फॉर्म असतो, तो आपण टू लावून शो करतो बघा.
टू गो, टू रन, टू स्पीक, हे सर्व रूट फॉर्म्स आहेत किंवा इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब्स आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स काय असतं ते आपण समजून घेऊ. की वाक्यामध्ये बऱ्याचशा वेळेस प्रॉब्लेम्स येतात. मी जेव्हा पण शालेय जीवनामध्ये शाळा शिकत होतो त्यावेळेस मला पण ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स ॲक्च्युली कसं असतं किंवा कसं आयडेंटिफाय करायचं ते प्रॉब्लेम्स आहेत ते ओळख करणं. तर सर्वात अगोदर आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब्स जे आहे त्याची डेफिनेशन या ठिकाणी रीड आउट करूया. द वर्ब्स नीड्स अँड ऑब्जेक्ट, म्हणजे असं वर्ब्स की त्याला ऑब्जेक्टची गरज असते टू कम्प्लीट इट्स मिनिंग, म्हणजे त्या सेंटेन्सचे मिनिंग कंप्लीट करण्यासाठी किंवा वर्बचं मिनिंगफुल होण्यासाठी जेव्हा त्याला ऑब्जेक्टची गरज असते आर सेड ट्रान्झिटिव्ह वर्ब्स, त्यावेळेस त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असं म्हणतात. म्हणजे सेंटेन्समध्ये वर्ब तर वापरलं जातं पण ते मिनिंगफुल नसतं किंवा त्या वाक्याला काही मिनिंग नसतो. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स आपण एक्सप्लेन करूया. आता मी लिहितं बघा इथं आय लर्न, मी शिकतो. मग याच्यातून कुठलाही सेन्स आपल्याला कळत नाही की सपोज आपण विचारलं की व्हॉट आय लर्न, मी काय शिकतो, तर त्याच्यात नो आन्सर, त्याचं उत्तरच येत नाही. म्हणजे हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे हे या ठिकाणी क्लिअर होतं. की व्हॉट वी लर्न इट इज नॉट क्लिअर, आपण काय शिकतो ते क्लिअर होत नाही. म्हणजे यावेळेस वर्बला आपण असा क्वेश्चन विचारला की व्हॉट लर्न, तर त्यावेळेस आपल्याला कळतं की त्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब असतं, म्हणजे त्याला ऑब्जेक्टची गरज असते. आलं लक्षात. त्याच्यानंतर दे विन, प्रश्न विचारा वर्बला व्हॉट विन, काय जिंकले, कुठलाही मिनिंग निघत नाही. ओके. त्याच्यानंतर दे इट, व्हॉट दे इट, काय काय खाल्लं त्यांनी. म्हणजे ज्यावेळेस वर्बला तुम्ही असं क्वेश्चन विचारणार, फॉर एक्झाम्पल्स मी विचारून दाखवले की व्हॉट इट, व्हॉट विन, व्हॉट डू दे लर्न. ओके. त्यावेळेस समजायचं की ते वर्ब जे आहे ते ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहे. ओके. त्याच्यानंतर आपण जाऊया इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स काय असतात. पहिल्यांदा त्याची डेफिनेशन आपण बघूया. द इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स आर दोज, हे असे वर्ब्स असतात की जे विच डू नॉट नीड एनी ऑब्जेक्ट, की ज्यांना अर्थ पूर्ण होण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नसते. टू कम्प्लीट द मिनिंग ऑफ सेंटेन्स, वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जेव्हा असं वर्ब येतं वाक्यामध्ये की ज्याला ऑब्जेक्टची गरज नसते त्यावेळेस ते इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स असतं. एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत बघा, आयडिया क्लिअर करून घेऊ. आय सिट, मी बसलो, आयडिया इज क्लिअर, मिनिंग इज फुल, मिनिंग कंप्लीट झाला की मी बसतो, क्रिया कंप्लीट झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर ही गोज, तो जातो, मिनिंगफुल आहे म्हणजेच इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. त्याच्यानंतर आहे रिधी सॅट, ती बसली, मिनिंगफुल आहे. म्हणजे या ठिकाणी आपण इथं जर तुम्ही क्वेश्चन विचारला की व्हॉट डू आय डू, मी काय करतो, तर सिटिंग करतो. विचारला प्रश्न वेअर डू आय गो, मी कुठं जातो, मिनिंग कंप्लीट होतं आहे. म्हणजे ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स ही आयडिया आता आपली क्लिअर व्हायला पाहिजे. ओके. या व्हिडिओमध्ये आपण फक्त वर्बचे प्रकार शिकून घेतले, त्याच्यानंतर ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स शिकून घेतले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स काय असतात ते कसे आयडेंटिफाय करायचं याचं फुल नॉलेज घेणार आहोत. ओके.